तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपल्या गावात दत्तांची पालखी आलेली. शेडाकडे गेल्यावर मम्मीनं बघा मागं पाठवून दिलं, का तर ही चावी आपल्याकडं घरात राहिलेली. मग निघालो डबल शेडाकडं. ही बघा जीप आपली लावली आपल्या घरापाशी. मंडाचा बॅनर तर ठेवलाय, म्हणजे पोरं म्हणजे कुठल्या तर पत्र्यावर पडण्यापेक्षा इथं असलेला बरा. त्या बॅनर मग मंडाचं आपल्या बघा देवळ झाल्यागत झालंय. शेडाकडे आलेलं म्हणजे मसरासने पाणी दाखवून वैरण टाकायची होती. पोचलो शेडात आणि बघतोय तर काय म्हैसच दिसेना. आता म्हटलं सुटून पळून बिळून गेली काय म्हैस. डोक्यात विचार चालेल तर रेडकान बोलवून घेतलं. मला म्हणतोय की माझ्या मम्मीला तो विकलंस का काय. नाही बा ऐकलेलं म्हटलं तुझ्या आईला. खाओ माकाचा. परत मम्मीने सांगितलं मग दुसऱ्या शेडात आहे. पाण्याची बादली घेऊन आलो या शेडाकडं. ती चावी पण ह्याच शेडाची आहे बघा, आपल्या जीपच्या शेडाची. जीप म्हणून तर तिकडे नेऊन लावल्या, का तर म्हस आपली विल्या बघा. मग एकदाच कुलूप काढलं आणि पाण्याची बादली घेऊन गेलो आत. उचलली पाण्याची बादली, म्हस पण आपली उठली. ही बघा आपला 4x4. म्हशीला ठेवलं बघा पाणी. परत गेलो बादली घेऊन मागं, का तर आता म्हशीला वैरण आणायच्या. वैरण आपली ह्याच शेडात आहे बघा. पाटी आणली उचलून वैरणीची आणि टाकली म्हशीला वैरण. परत रात्री देवळाकडे गेल्यावर बघा आरती सुरू झाली. दत्त महाराजांचा रथ बघा बाहेरच उभा होता. मग आलो बाहेर रथापाशी आपल्या. पालखीवर आलेल्या सगळ्या माणसांना बघा पंक्तीत बसवून घेतलं परत ना आम्ही वाढतो आता जेवण. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.